CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। आयुष्यभर आरोग्य विभागात रुग्णसेवा केल्यानंतर आपली सेवा समाप्ती देखील याच रुग्णसेवेने व्हावी असा मनोदय कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने व्यक्त केला आणि औषध निर्माता पदावर कार्यरत असलेल्या गोपाल मानकर यांच्या सहकाऱ्यांसह कुटुंबाने देखील त्यांना सहकार्य केले आणि त्यांच्या सेवापूर्तीचा सोहळा हा भव्य आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराने साजरा करण्यात आला। या सेवापूर्ती सोहळ्याला केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह माजी आरोग्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांची उपस्थिती होती। यावेळी हजारो रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला तर आयुष्यभर रुग्णसेवा करत असताना सेवेप्रती असलेली त्यांची निष्ठा गोपाल मानकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। मामांच्या सेवा, मी त्यांचा जावई आहे। मामांच्या सेवानिवृत्तीचा जो प्रोग्राम आहे तो आम्हाला फक्त हे हॉलमध्ये करण्याची इच्छा होती, म्हणजे मान्यवरांना बोलून वगैरे। पण मामांची इच्छा होती की जर हॉलमध्ये प्रोग्राम करायचा असेल तर त्याचबरोबर एक मेडिकलचं शिबिर पण ऑर्गनाईज करावं। आणि काल रात्रीपासून आम्ही बघतोय की आम्ही सगळे हॉलमधल्या प्रोग्रामसाठी व्यस्त आहोत आणि मामांचं पूर्ण लक्ष जे आहे ते बाहेर जे शिबिर चालू आहे त्या शिबिरामध्ये किती लोक येत आहेत, कुठून कुठून पेशंट येत आहेत, डॉक्टर आले की नाही, म्हणजे ते सेवेतून निवृत्त झालेत पण तो सेवाभाव जो आहे तो त्यांना सोडू देत नाही आहे। त्यांचं पूर्ण लक्ष त्याच्यामध्येच आहे। सेवापूर्तीचा सुंदर सोहळा पार पडलेला आहे। आज या ठिकाणी वरिष्ठ औषधी निर्माते या पदावर गेली 40 वर्ष सेवा दिल्यानंतर या परिसरातीलच आमचे सहकारी, आमचे नातेवाईक श्री गोपाल मामा मानतकर त्यांनी 40 वर्ष सेवा दिल्यानंतर आज ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचा सेवापूर्ती सोहळा त्यांचा सर्व मित्रपरिवार, नातेवाईक मंडळी त्यांनी केला। आयुष्यभर त्यांनी रुग्णांची सेवा करत असतानाच या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये सुद्धा रुग्णांची सेवा घडावी म्हणून भूमिपुत्र वैद्यकीय आरोग्य कक्ष आणि गोपाल मामा मित्र परिवार यांच्या संयुक्त याच्यामध्ये त्यांनी आयोजन करून एक भव्य दिव्य असं आरोग्य निदान शिबिर या ठिकाणी ठेवलं आणि आपण पाहत असाल मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक त्याचा लाभ घेत आहेत। एक चांगला उपक्रम आज त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो आणि परिसरातून त्यांच्यावर प्रेम करणारी हजारोच्या संख्येने असणारी मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित। खरं तर आज आपली सेवानिवृत्ती आहे आणि अनेक जण वेगवेगळे कार्यक्रम साजरा करतात, मात्र तुम्ही याही दिवशी आरोग्य शिबिर केलं, रक्तदान शिबिर, या ठिकाणी संकल्पना कशी नेमकी सुचली तुम्हाला? मी गत 40 वर्षापासून साखरखेडा परिसरात आरोग्य सेवा फार्मासिस्ट म्हणून आरोग्य सेवा देत आहे। मला बाहेर कुठेही फिरण्याचा आनंद नाही। माझ्या सेवानिवृत्तीनंतर जे फिरायला वगैरे मला बाहेरगावी लोक जातात, मला ते काही न करता रुग्णांसाठी माझं जीवन इथून पुढे समर्पित करायचं आहे। 40 वर्षे मी रुग्णाची सेवा केली आणि मरेपर्यंत रुग्णांची सेवा केली। न तोहम कामय राज्य न तोहम कामय सत्ता, तोहम कामय निश्चित रुग्णेन सेवा या ब्रीदवाक्यानुसार मी आजपर्यंत चालत आलेलो आहे। सर्व धर्म समभाव जपत आलेलो आहे। श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव केलेला नाही, लहान वगैरे असं पक्षभेद केला नाही, जातीभेद केला नाही, कोणताही भेद न करता मी सेवा देत आलेलो आहे। प्रतिनिधी संदीप वानखेडे, बुलढाणा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।